आशिल्ले राज्याचे गव्हर्नर श्री श्रीधरन पिल्लेजी, स्वतंत्र सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री गुरुदास कुंदे, त्याचबरोबर इतर स्वतंत्र सैनिक हांगासर हजर आसात. ऑपोजिशन लीडर बबजुरी आलेमो, मेहर आणि त्याचबरोबर हांगासर हजर आशिल्ले CS पुनीत कुमारजी, बाकीचे सगळे अधिकारी, शाळेचे सगळे भुरगे, म्हजे मोगाळ प्रेस मिडिया फ्रेंड्स, सगळ्यात पयली स्वतंत्र दिनाच्यो सगळ्या जाणांक हुणहुणीत परबी. आयच्या दिसा 18 जून 1946 ह्या दिसा डॉक्टर राम मनोहर लोहिया हांच्या रुपांत गोंयांत क्रांती दिनाची चळवळ सुरू जाली आनी हो खरो युग प्रवर्तकाचो साक्षात्कार आमकां सगळ्यांक जालो. आमी पळयता की पोर्तुगीजांच्या सत्तेच्या जुलमी राजवटीत आमची जगभरात असलेले गोंयकार तशेंच समेस्त भारतीय राष्ट्रप्रेमी ह्या पोर्तुगीजांच्या विरोधात तांच्यांनी मोठो लढो पुकारलेलो. डॉक्टर जुलियो मिनेझीस हांणी तांचे मित्र आशिल्ले डॉक्टर राम मनोहर लोहिया हांकां गोंयांत निमंत्रीत केले आनी 18 जून ह्या दिसा खरी क्रांतीची चळवळ हांगासर सुरवात जाली. त्या क्रांतीचो इतिहास आमकां 14 वर्सांचो इतिहास स्वतंत्र सैनीक संघटनेचे अध्यक्ष कुंदेजी हांणी तुमकां सगळ्या जाणांक समजून सांगलो. हांवें वेगळो रिपीट करपाची गरज ना. 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसाचे तांच्यांनी पोर्तुगीजाच्या विरुद्ध ज्या सगळ्या सत्याग्रहांनी दिल्लो सगळ्यात व्हडलो लढो ताजी तांच्यांनी याद करून दिली आनी ताज्या उपरांत 14 वर्सां कशा पद्दतीन म्हणजे आमी आझाद गोमंतक दल आसतले, गोमंतक हिंद सेना आसतली, गोवा स्वतंत्र सैनीक संघटना आसतली, गोवा काँग्रेस आसतले, हांच्यांनी हे दोनूय लढ्यांतल्यान कशा पद्दतीन म्हणजे बंदुकाचो धाक दाखोवनूय बी आनी सत्याग्रह करूनय बी म्हणजे 18 जुनाच्या उपरांत कितलेशेच दीस गोंयांतल्या गांवांतल्यान प्रभात फेरी आसतल्यो किंवा संघटनेच्या वरवीं जावपी सगळो हो इतिहास तुमकां म्हाका वाचून दाखयलो. आमकां सगळ्या जाणांक हिस्ट्री याद दवरप गरजेचें आसा आनी गुरुदास कुंदे हांच्यांनी सांगले त्या प्रमाणे हो इतिहास गोंयच्या पुस्तकांत आसप गरज आसा. आतां पर्यंत 4थेच्या गोमंत बालभारती पुस्तकांत हो 18 जुनाचो पुराय इतिहास आशिल्लो. बट तांच्यांनी केल्ल्या डिमांडाक दवरून हांव सांगता की हाज्या फुडें हो इतिहास 11वेच्या हिस्ट्रीच्या बुकांत हो फुडल्या वर्साच्यान इतिहास निश्चित रित्या आसतलो. फक्त ल्हान भुरग्यांच्याच न्हय तर हाज्या फुडेंय बी वचून की मुळात व्हडल्या भुरग्यांचे म्हणजे आमी पोरूं आमी जेका प्रॉमीस केल्लें की कुंकळेचो बंड जो पुस्तकांत येवपाक जाय तो अंदूच्या पुस्तकांत आयलो आनी हाज्या फुडें आज हांव परत एकदां म्हणजे तांच्याच समक्ष साक्षीत सांगता की आमकां 11वेच्या पुस्तकांत 18 जुनाचो इतिहास परत एकदां आमी रिपीट करतले. तांच्यांनी आज उलयता आसतना एक 2-3 गजाली खंत व्यक्त केल्यो. ताजेरूय बी एज अ मुख्यमंत्री ह्या शिक्षण मंत्री ह्या नात्यांत हांवें सांगलें आनी मुख्यमंत्री ह्या नात्यांतूय बी तांचेर खंयच्याच पद्दतीन खंयच्याच स्वतंत्र सैनिकाचेर अन्याय जावचो ना हें निश्चित रित्या सांगता की एक 2-3 पेन्शन जी इनकम्प्लीट उरल्या ती जाता तितके बेगीन होम डिपार्टमेंटा कडल्यान तांकां वेवस्थीत रित्या सुरू करून दिवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. काही पेपर करस्पॉन्डन्सा खातीर इनकम्प्लीट उरले आसतले बट आमचे ऑफिसर्स तुमी दिल्ले लिस्ट तांच्या घरा कडेन वचून ते पेपर कंप्लीट करतले आनी फुडल्या 1.5 ते 2 म्हयन्याच्या भितर तांची पेन्शन तांकां परत एकदां चालू करता. तुमी खंत व्यक्तयली की स्वतंत्र सैनिकांच्या भुरग्यांक म्हणजे नोकऱ्यो मेळूंक ना म्हणून हे सरकार फाटल्या 10 वर्सांक जायत्यो नोकऱ्यो तांकां दिल्या. फक्त हो नंबर तांच्यांनी रिपीट करून स्वतंत्र सैनीक संघटनेच्याच म्हणजे एक भुरग्यांक 3 फावटी नोकरी सोडून दुसरी नोकरी घेतली म्हणून ते लिस्ट जे आसा हे इनकम्प्लीट पद्दतीन उरिल्लें. हांवें लिस्ट हे फावटी कंप्लीट करपाक घेतलां आनी म्हाका दिसता एप्रॉक्सिमेटली 100 भुरगे जांकां जी नोकरी दिवपाची उरल्या हे बी तांच्यांनी लिस्ट इनकम्प्लीट आसल्या कारणान आमी फाटलेच फावटी विधानसभेत प्रॉमीस केल्या उपरांत तांकां पूर्ण सरकारी नोकरी मेळासर ह्युमन रिसोर्सान तांची टायमिंग त्यांची क्वॉलिफिकेशन आसलेली त्या प्रमाणे तांकां नोकरी घेया म्हणून तांकां आव्हानूय केल्लें. बट तांच्यांनीच त्यो नोकऱ्यो घेवंक ना. पण हांव तुमकां एक सांगता फुडलो स्टाफ सिलेक्शन कमिशन सुरवात केल्या पासून ह्यो नोकऱ्यो इनकम्प्लीट उरलेल्यो. पण फुडल्या 18 जुना पयलीं एकूय स्वतंत्र सैनिकाचो भुरगो नोकरी घेयनासतना उरचो ना.
100% नोकरी घेवपाक सोदता तितक्याय स्वतंत्र सैनिकांच्या भुरग्यांक ही नोकरी जी आसा ती निश्चितच दिली वयतली. तुम्ही आग्वादचो जेल म्युझियम हाज्याय विशयी आणि वेगवेगळे स्वतंत्र सैनिकांची स्थळां म्हणजे आमचो पत्रा देवीचो स्मारक आसतलो, आमचो राम मनोहर लोहियाचे मैदान आसतले आणि बाकीची सगळी स्वतंत्र सैनिकांची स्थळां, पिंटोंचे बंड आशिल्ले ते आसतले किंवा दिपाजींचो बंड आशिल्लो स्वतंत्र सैनिकाचो. तुमकां याद आसतली की ह्या 4 वर्साच्या कार्यकाळांतच आमी कुंकळीचो बंड हांगासरूय बी 15 जुलै ह्या दिसा सलामी दिवपाक सुरवात केल्या. पिंटोंचो बंड हांगासूय बी तो ऑफिशियल डे डिक्लेअर केला आणि राण्यांचो बंड दिपाजी राणेंचो बंड 26 जानेवारी ह्या दिसाय बी वो ऑफिशियली आमी नोंद केल्ली आसा आणि त्या दिसा एकाच वर्सा खातीर न्ही तर दर वर्सा वो दीस जो आसा वो ऑफिशियली गॅझेटांत डिक्लेअर करून वो ऑफिशियल डे म्हणून आमी डिक्लेअर केल्ले आसा. सगळ्या जाणांक आग्वाद जेल म्युझियम हो खंय तरी कितपत पडिल्लो, पण परत एकदां ताका आमी आग्वाद जेल म्युझियमाचें स्वरूप दिलां आणि जेणे करून आज नॅशनल आनी इंटरनॅशनल गोंयांत येवपी टुरिस्ट जे आसा हे आग्वाद जेल म्युझियमान वता आणि निश्चित रित्या आमकां एक बरो म्युझियम म्हणूनय बी आमी नावारुपाक हाडिल्लो आसा आणि तो परत एकदां प्रिजर्व आनी मेंटेन करून दवरपा खातीर सरकाराचो सदांच तेंको आसतलो. सरकार सदांच तुमच्यो यादो ह्यो सरकाराच्या स्मरणान दवरपा खातीर आमी कटिबद्ध आसतले. गेली 60 वर्सां म्हणजे अशा पद्दतीचे वेगवेगळी स्मारकां, जी स्मारकां आज पर्यंत जी पुनर्जिवीत जावंक नासली, जांकां मंदिरां आमी सदोबीत म्हणटा, ती मंदिरां लोकांच्या स्मरणांत उरपा खातीर आमी सगळे जाण सदोदीत ती मंदिरां ही ह्या अमृत काळात उरलेली एका जाग्याचे म्हणजे आमचे फक्त पत्रा देवीचो स्मारक जो इनकम्प्लीट उरला तोय स्मारक ह्या अमृत काळात आमी पुराय करपा खातीर कटिबद्ध आसतले. आमकां सगळ्यांक खबर आसा आझादीचो अमृत काळ म्हणजे देशाची 75 वर्सां आमी मनयता. स्वातंत्र्याची गोंयच्या स्वातंत्र्याची 61वें वर्स आमी मनयता आणि ह्या स्वातंत्र्य 60वें वर्स मनयता आसतना गोंयांतलो एकूय स्वातंत्र्य सैनीक उरचो न्ही, कारण ताका आमी पेन्शनच म्हणना तर ताका आदर दिवपाचो, प्रेम व्यक्त करपाचो उरचो न्ही. म्हणून तर फाटल्या वर्साच्या कार्यकाळात जे 31 ज्यांच्यांनी जे सत्याग्रही जे धारातीर्थ पडले, ज्यांच्यांनी आपलो प्राण पणाक लायलो 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा तांकां परत एकदां आमी याद करून तांकां एक गोंयच्या वतीन स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र हे त्यांच्या घराकडे पावोवपाचें काम कर्नल सिंग बेनीपाल हांच्या घराकडे आसतले. हेंय पावोवपाचें काम त्या कर्नल सिंग बेनीपालाच्या घराकडे हांव स्वता वचून आयलो हेंय बी तुमच्या स्मरणांत आसतलें. आणि उरलेले अशे स्वतंत्र सेनानी आसात तांकांय बी गोंयच्या सरकाराच्या वतीन प्रमाणपत्र आणि स्मरण हे सगळ्या जाणांक दिवपाचें काम आमी सगळ्यांनी केलां. आयच्या दिसा मडगांवां हांगासर आमी राम मनोहर लोहिया हांचे नातू हे मुद्दामून गोंयांत आयचो दीस हो याद करपा खातीर आयला आणि तांचेय बी हांगासर परत एकदां आमी तांकां स्मरण तांचे डॉक्टर राम मनोहर लोहिया हांचें स्मरण करता आणि परत एकदां तांकां स्मृतिचिन्ह स्मारक हो आयच्या दिसा जो आसा हो डॉक्टर राम मनोहर लोहिया ह्या मडगांवाच्या मैदानाचेरूय आमी आयज दितले. ते लोहिया मैदानूय बी परत एकदां आमी नव्यान सुरवात केल्ले आसा. हे सगळे आमी स्वतंत्र सैनिकांच्या यादीत सदांच करता. कित्याक तर हो दीस हो आमी व्हडा प्रमाणात मनयता, ज्या निमित्ताक येता त्या नवीन जनरेशनाक, येता त्या नवीन भुरग्यांक 18 जून हो क्रांती दिन सदांच त्यांच्या स्मरणात उरचो, तांकां याद उरचो आणि आमी सगळ्यांनी हो दीस फुडें व्हरपा खातीर आनी हो दीस याद करपा खातीर सदोदीत उरतले. आझादी का अमृत काळ ह्या वेळार आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी विकसीत भारत 2047 म्हणजे 100 वर्सां जेन्ना पुराय जातली तेन्ना हो देश कसो आसचो हाचें स्वप्न आमकां दाखोवपाक सुरवात केला. आणि म्हणूनच तांच्यांनी स्वच्छ भारत आसतलो, स्किल इंडिया आसतलो, मेक इन इंडिया आसतलो, स्टार्टअप इंडिया आसतलो, स्वदेश दर्शन आसतलो. आमी पळयता की अशा वेगवेगळे वंदे भारत ट्रेन आसतले, अश्यो वेगवेगळ्यो गजाली तांच्यांनी सुरवात केल्या आणि
सकारात्मक बदल घडोवन हाडपा खातीर आमी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास ह्या धर्तीचेर आमी पुराय देशातलो विकास सुरवात जाल्लो आसा आणि हो विकास खंय तरी गोंयांतूय बी फाटीं उरचो न्ही म्हणून आमी विकसीत भारत 2047 हाच्या बरोबर विकसीत गोंय 2047 जावचो म्हणून वेगवेगळ्यो गजाली गोंयांतूय सुरवात केल्या। नव्यान आमी सुरू करपी योजना आमची ग्रामीण मित्र ही योजना नव्यान आमी रोखडेच सुरू करपाचे आसा, जेच्या मार्फत गोंय सरकारच्यो विविध योजना ह्यो तुमच्या सारकेल्या जाणट्यांच्या पर्यंत पावच्यो, तांकां सरकाराच्यो योजना इजिली अवेलेबल जावच्यो, तांकां ऑफिसान येवचें पडचें न्ही। आमी म्हणटा की एखाद्या जाणटेल्याक जर तेजी DSSY पेन्शन सुद्दां जर उरलें आसत जाल्यार ताज्या घरा कडेन वचून ताका आमी सर्विसीस दिवची, ताज्या खातीर ग्रामीण मित्र सारकेली योजना आमी सगळे जाण सुरवात करता। तुमकां खबर आसतली हॅलो गोवा ही नुकतीच कार्यावळ आमी सुरवात केली आणि म्हयन्यांतल्यान एकदां दर म्हयन्याच्या तिसऱ्या शुक्रारा लोकांकडे डायरेक्ट उलोवपा खातीर हांवें स्वता सुरवात केला, जेणे करून लोक डायरेक्टली टॅलिफोनिकली म्हाका कॉन्टॅक्ट करपाक शकतले आणि तांचे विविध प्रश्न हांव मुख्यमंत्री ह्या नात्यान सोडोवपाक शकतलो। आमकां सगळ्यांक खबर आसा की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ही कार्यावळीची तोखणाय भारतभर जाता आणि स्वयंपूर्ण गोंय 2.0 ही आमी सुरवात केली। स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंग ह्याच्या बाबतीतूय बी आमी सुरवात केल्या आणि निश्चित रित्या गोंयांतले सगळे तरणाटे हे स्किल्ड जावचे हाज्या खातीरय सरकाराचो प्रयत्न आसा। एप्रेंटिसशीप सारकेली नवी योजना आमी सुरवात करता आणि जेणे करून गोंयचे तरणाटे हे स्किल्ड जावचे म्हणून सरकारी खात्यात आणि प्रायव्हेट सेक्टरातूय बी अशा पद्धतीचे एप्रेंटिसशीप जॉईन करून घेवपा खातीर ऑलमोस्ट येता त्या म्हयन्यांतल्यान जवळपास 10,000 भुरग्यांक आमी स्किल्ड करपाक एप्रेंटिसशीप योजना जी आसा ती रोल आउट करपाची आसा। म्हजी बस योजना ही योजना आमी थोड्याच दिसा पयलीं सुरवात केली, जेणे करून गोंयांतल्या गांवांत रावपी तरणाटे आणि म्हज्या महिला भगिनी शहरा कडेन कनेक्ट करपा खातीर आणि त्याच बरोबर IDC कडेन कनेक्ट करपा खातीर म्हजी बस योजना ही सुटसुटीत योजना जातली, जेणे करून गोंयांतली येरेदारी जी आसा म्हणजे आमी स्कूटर घेवन भोंवतात, स्वताची व्हेकल घेवन भोंवता ही भोंवची पडची न्ही। म्हजी बस योजनेचो खूब मोठ्या प्रमाणात तांकां लाभ जावचो हाज्याय खातीर सरकाराचो मोठ्या प्रमाणात प्रयत्न आसा। आमी पळयता की गोंयांत नॅशनल गेम्स जावपाच्यो आसा आणि त्या नॅशनल गेम्सचे लॉन्चिंगूय बी खूब मोठ्या प्रमाणात आमी केल्लें आसा आणि हे नॅशनल गेम्सच्या वतीन गोंयचें नांव जें आसा हें व्हड करपा खातीर टुरिजम सेक्टरांत नॅशनल गेम सेक्टरांत आमी सगळे जाणांनी वावुरचें अशें म्हाका दिसता। गोंयांत उच्च शिक्षण दिवपा खातीर आमी पळयता की इनोव्हेशन आसतलें, गूड गव्हर्नन्स आसतलें, IT आसतलें, मॅन्युफॅक्चर्स आसतलें, अशा वेगवेगळ्या सेक्टरांत आमी व्हडा प्रमाणात काम करीत आसा। खास करून सोलार एनर्जी आणि रिन्युएबल एनर्जी हांच्या हितूर आमी आमची नवीन पॉलिसी लॉन्च करता आणि ती नवीन पॉलिसी लॉन्च करता आसतना ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीन रिन्युएबल एनर्जी पॉलिसी लॉन्च करपा खातीरय आमकां कालच शुभेच्छा व्यक्त केल्या। देशातले गोंय हे पयले राज्य जे आसतलें जे रिन्युएबल एनर्जी क्षेत्रांत काम करपा खातीर फुडें आयिल्लें आसा। अशा पद्दतीन आयच्या क्रांती दिनाच्या दिसा परत एकदा गोंय हे विकसीत राज्य म्हणून फुडें येवचून जी 18 जुनाक क्रांती सुरू जाल्ली परत एकदा आमी ही स्वातंत्र्याची क्रांती ही टेक्नॉलॉजी सेक्टरांत, इनोव्हेशन आणि रिसर्च सेक्टरांत, सोलार एनर्जी, डिजिटल स्टार्टअप, कोडिंग एंड रोबोटिक आणि स्किल्ड सेक्टरांत ही क्रांती करपा खातीर आयच्या दिसा म्हाका दिसता म्हज्या मंत्रिमंडळांतले सगळे म्हजे वांगडी आणि त्याच बरोबर गोंयच्या समेस्त नागरिकांनी परत एकदा म्हणजे क्रांती करपाक ह्या सगळ्या सेक्टरांत टेक्नॉलॉजी पासून कोडिंग आणि रोबोटिक, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया क्रांती करपा खातीर फुडें येवचें अशें म्हाका दिसता आणि तुमचो क्रांतीचो दिल्लो संदेश आमी गोंयकार आमच्या मनात सदांच दवरतले। 18 जुनाच्या क्रांती दिनाचो आमकां सदोदीत याद उगडास वो सातत्यात आसतलो। तुमच्या प्रती परत एकदा हांव गोंयच्या सगळ्या स्वतंत्र हयात आसा त्या आणि हयात ना त्या ह्या सगळ्या स्वतंत्र सैनिकांच्या प्रती हांव आदर व्यक्त करता। तोच प्रेम, तोच मोग हो सगळ्या गोंयकारांचो तुमच्या प्रती आसतलो आणि तुमी उलयल्ल्या सगळ्या गोष्टींची दखल घेता आसतना गोंय सरकार
त्यो सगळ्यो गोष्टी करपाक कटिबद्ध आसतले. जय हिंद, जय भारत, जय गोंय.